नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी हा व्हिडिओ तयार करतो आहे आणि महाराष्ट्र राज्यामधील शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, एनजीओ, स्वयंसेवी संस्था आणि त्याचबरोबर संस्था चालक या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा होणार आहे। कारण महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त कार्यालयाने एक निर्णय घेतलेला आहे। राज्यामध्ये जेवढ्या काही अंगणवाडी आहेत किंवा प्री प्रायमरी केंद्र आहेत किंवा नर्सरी, एलकेजी, यूकेजी केंद्र आहेत, शाळा आहेत, या सर्वांचं रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर या सर्व प्री प्रायमरी केंद्रांना किंवा प्री प्रायमरी शाळांना एक रजिस्ट्रेशन क्रमांक देण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आणि रजिस्ट्रेशनच्या स्टेप्स काय आहेत हे सर्व मी या व्हिडिओमध्ये आपणास सांगणार आहे। आणि त्याचबरोबर माझी विनंती आहे मित्रांनो, एज्युकेट भारत या चॅनलला आपण सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करावं आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करावा आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करावा, जेणेकरून राज्यातील सर्व प्री प्रायमरी केंद्र, पूर्व प्राथमिक वर्ग असलेल्या शाळांचं रजिस्ट्रेशन होईल। तर मित्रांनो, मी कम्प्युटर स्क्रीनवर आहे। सगळ्यात अगोदर आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचा आहे आणि गुगल क्रोम ओपन केल्यानंतर आपल्याला जो ऍड्रेस बार आहे या ठिकाणी education.maharashtra.gov.in टाइप करायचा आहे आणि इथे टाइप केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज येणार आहे, ज्याला आपण सरळ प्रणालीची वेबसाईट म्हणतो। हा सरळ प्रणालीचा डॅशबोर्ड आहे आणि या डॅशबोर्डवर आल्यानंतर आपल्याला सर्वात वर एक टॅब पाहायला मिळेल, ज्या टॅबला प्री स्कूल रजिस्ट्रेशन पोर्टल ECC असं नाव देण्यात आलेलं आहे आणि यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला प्री प्रायमरी शाळांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याबाबत इंग्रजी आणि त्याचबरोबर मराठीमध्ये सूचना दिलेल्या आहेत। मित्रांनो, यातून आपल्याला काय समजेल हे मला माहित नाही, परंतु रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि कुठे काय इन्फॉर्मेशन भरायची हे सर्व मी आपणास या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर क्लोज या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा पद्धतीचा एक पेज ओपन होणार आहे। यामध्ये प्री प्रायमरी स्कूल रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, इथे युजर मॅन्युअल आहे आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स आहे। आपण याला वाचून सुद्धा हा फॉर्म भरू शकता। परंतु मित्रांनो, आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे रजिस्ट्रेशन समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने आपण काम केल्यास आपल्या रजिस्ट्रेशनला कोणतीही अडचण जाणार नाही। तर सर्वात पहिला पार्ट जो आहे तो बेसिक इन्फॉर्मेशनचा आहे। या ठिकाणी आपल्याला शाळेचं नाव लिहायचं आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, मग ब्लॉक सिलेक्ट करायचा आहे, गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे, त्यानंतर जवळची जी प्रायमरी शाळा असेल त्या शाळेचं नाव आपल्याला सिलेक्ट करायचं आहे किंवा आपल्या शाळेमध्ये जर प्रायमरी वर्ग असतील तर त्या शाळेचं नाव सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर ऑटोमॅटिक त्या प्रायमरी शाळेशी कनेक्ट असलेलं केंद्र आणि त्याचबरोबर त्या शाळेचा नंबर पाहायला मिळेल। या ठिकाणी आपल्या शाळेचा ऍड्रेस पुन्हा एंटर करायचा आहे। त्यानंतर आपलं मॅनेजमेंट गव्हर्नमेंटचं आहे की जिल्हा परिषदचं आहे की ट्रस्ट आहे की सोसायटी आहे ते सिलेक्ट करायचं आहे। शाळेचं माध्यम सिलेक्ट करायचं आहे आणि ज्या वर्गाचं आपण रजिस्ट्रेशन करत आहोत त्या वर्गाच्या बाबतची आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे। निव्वळ जर आपली अंगणवाडी आणि बालवाडी असेल तर पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि अंगणवाडी बालवाडी जर एखाद्या शाळेच्या कॅम्पस मध्ये असेल तर सेकंड ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर तुमच्याकडे जर नर्सरी, KG1, KG2 असेल आणि एखाद्या प्रायमरी शाळेला जर कनेक्ट असेल तर थर्ड ऑप्शन घ्यायचं आहे आणि निव्वळ प्री प्रायमरी म्हणजे नर्सरी, KG1, KG2 असेल तर प्री स्कूल सिलेक्ट करायचं आहे। तर इथे मी प्री स्कूल सिलेक्ट केलेला आहे, ज्या शाळेमध्ये 1 ते 10, 1 ते 5, 1 ते 7 चे वर्ग आहेत आणि त्या शाळेमध्ये नर्सरी, LKG, UKG अशा पद्धतीचे क्लास असतील तर अशा शाळांनी प्री प्रायमरी स्कूल सेक्शन्स कव्हरिंग ऍटलीस्ट चिल्ड्रन 3 to 6 एज ग्रुप हे सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ईमेल आयडी एंटर करायचा आहे। आपला जो काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तो कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला या ठिकाणी एंटर करावा लागेल। त्याच्यानंतर कोणत्या वर्षापासून हे प्री प्रायमरी वर्ग सुरू झाले ते वर्ष आपल्याला या ठिकाणी नमूद करावं लागेल। जर आपल्या प्री प्रायमरी स्कूलची वेबसाईट असेल तर इथे आपल्याला एंटर करता येईल, परंतु हे कंपल्सरी नाही। त्यानंतर त्या प्री प्रायमरी स्कूल मध्ये सर्वात खालचा वर्ग कोणता आहे ते सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सर्वात वरचा वर्ग कोणता आहे ते सिलेक्ट करायचा आहे। अशा पद्धतीने बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला भरून घ्यायची आहे। ही इन्फॉर्मेशन अत्यंत अचूक असावी या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, सेकंड पार्ट येतो ते म्हणजे व्यवस्थापनाची माहिती, मॅनेजमेंटची माहिती। आपलं मॅनेजमेंट नेमकं कोणतं आहे ते यामध्ये आपल्याला नमूद करायचं आहे। इथे मॅनेजमेंटचा जो कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असेल त्यांचं नाव एंटर करायचं आहे।
त्यानंतर मॅनेजमेंटच्या या रिप्रेझेंटेटिव्हचा ईमेल आयडी एंटर करायचा आहे, मोबाईल नंबर इथे एंटर करावा लागेल आणि त्यानंतर ज्यांची माहिती आता आपण भरलेली आहे ते त्या संस्थेमध्ये नेमके कोण आहेत ते नमूद करावं लागेल. जर आपल्या शाळेकडे रजिस्ट्रेशन असेल, जर आपण धर्मादाय आयुक्ताकडून 1860 किंवा 1950 रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्राप्त केलं असेल तर ते रजिस्ट्रेशन नंबर आपण या ठिकाणी टाकू शकता, पण ते सुद्धा कंपल्सरी नाही. त्यानंतर प्रिन्सिपलचं नाव आपल्याला एंटर करायचं आहे, त्यानंतर प्रिन्सिपलचा ईमेल आयडी एंटर करायचा आहे आणि त्याचबरोबर प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर आपल्याला एंटर करावा लागेल. त्यानंतर प्रिन्सिपल किंवा हेडमास्टर यांचं जे काही हायेस्ट क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन आपल्याला नमूद करायचं आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन नमूद करायचं आहे आणि त्यानंतर आपलं शैक्षणिक आणि व्यावसायिक हे जे सर्टिफिकेट्स आहेत त्या सर्टिफिकेटची एक PDF आपल्याला या ठिकाणी अपलोड करावी लागेल आणि ती 1 MB पेक्षा कमी असली पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो तिसऱ्या पार्ट कडे येऊ आणि या तिसऱ्या पार्ट मध्ये आपल्याकडे असलेले बालवाटिका किंवा अंगणवाडी केंद्र किंवा नर्सरी, LKG, UKG यांची विद्यार्थी संख्या आपल्याला या ठिकाणी एंटर करायची आहेत. अशा पद्धतीने आपल्याला नर्सरीचे मुलं मुली आणि एकूण आणि वर्गखोल्या एंटर करायच्या आहेत. त्याच पद्धतीने ज्युनियर KG चे मुलं मुली, एकूण विद्यार्थी आणि त्याचबरोबर किती वर्गखोल्या आहेत ते नमूद करायचं आहे आणि त्याचबरोबर सिनियर KG जे असेल त्या वर्गात असलेले मुलं मुली आणि एकूण वर्गखोल्या आपल्याला एंटर करावा लागेल. अशा पद्धतीने आपला तिसरा पार्ट भरला जाईल. त्यानंतर आपला चौथा पार्ट जो आहे तो आहे इन्फ्रास्ट्रक्चरचा. यामध्ये आपल्या शाळेची किंवा आपल्या प्री प्रायमरी वर्गासाठी जी इमारत आहे ती स्वतःच्या मालकीची आहे की लीजवर घेतलेली आहे की रेंटवर घेतलेली आहे ते डिसाइड करायचं आहे आणि त्यानंतर त्या इमारतीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे याचं एक सर्टिफिकेट PDF च्या स्वरूपामध्ये आपल्याला अपलोड करावं लागेल. त्यानंतर शाळेमध्ये हेल्थ हायजीन मेंटेन केलं जातं का इथे यस दाखवावं लागेल, सॅनिटेशन मेंटेन केलं जाते का इथे यस दाखवावं लागेल, त्याच्यानंतर क्लिनलीनेस मेंटेन केलं जाते का इथे यस करावं लागेल आणि एक सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी अपलोड करावं लागेल आणि हे सर्टिफिकेट कंपल्सरी नाही. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या फॅसिलिटीज आहेत ते सगळं या ठिकाणी आपल्याला टिक करायचं आहे. ज्या सुविधा नसतील त्या ठिकाणी टिक करण्याची गरज नाही आणि जर सुविधा सर्व असतील तर सर्व ठिकाणी टिक करावं. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये किती वॉशरूम आहेत ती संख्या या ठिकाणी नमूद करायची आहे. त्याचबरोबर आपले जे प्री प्रायमरी वर्ग आहे त्याची जी इमारत आहे त्याचा एकूण क्षेत्र किती आहे तो स्क्वेअर फूट मध्ये आपल्याला नमूद करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे वॉटर टँक असेल त्या वॉटर टँकची कॅपॅसिटी किती लिटरची आहे ते या ठिकाणी नमूद करा. शाळेमध्ये लहान मुलांना सांभाळण्यासाठी जर अटेंडंट असतील तर त्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे. मेल किती आहेत, फिमेल किती आहेत ते आपल्याला नमूद करावं लागेल आणि त्यानंतर आपल्या शाळेमध्ये त्या प्री प्रायमरी वर्गामध्ये जर दिव्यांग विद्यार्थी असतील त्यांना आयडेंटिफाय केलं असेल तर इथे यस करून त्यांची संख्या आपल्याला नमूद करावी लागेल. ती सुद्धा अंगणवाडी 1, अंगणवाडी 2, अंगणवाडी 3 किंवा नर्सरी 1, LKG आणि UKG अशा पद्धतीने मुलं मुलींची संख्या नमूद करावी लागेल आणि ती जर नसतील तर नो करून आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या प्री प्रायमरी वर्गामध्ये असलेल्या मुलांना शिकवण्यासाठी जो आपल्याकडे टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ आहे त्या सर्वांची माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. त्याच्यानंतर नाव लिहायचं आहे, ते टीचिंग टाईप मध्ये येतात की नॉन टीचिंग ते सिलेक्ट करायचा, हायेस्ट क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचा आहे, प्रोफेशनल क्वालिफिकेशन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ आपल्याला या एरोवर जाऊन क्लिक करता येईल. डेट ऑफ बर्थ एंटर झाल्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग आपल्याला नमूद करता येईल. जी जॉईनिंग असेल प्रिन्सिपल यांची ती डेट या ठिकाणी नमूद करायची आहे. त्यानंतर प्रिन्सिपल मेल आहे फिमेल आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी कुठलं प्रोफेशनल क्वालिफिकेशन घेतलेलं आहे का, ECC सेंटरचे काही सर्टिफिकेट घेतलेले आहे का, SCRT द्वारे आयोजित प्रशिक्षण घेतलेलं आहे का ते सिलेक्ट करायचं आहे. अदरवर सिलेक्ट करतो आहे आणि त्याचबरोबर जर आपल्याला एखादा शिक्षक ऍड करायचा असेल तर या ठिकाणी प्लस वर आपल्याला क्लिक करून दुसरा शिक्षक ऍड करता येईल. ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर एकदा आपल्याला व्हेरीफाय करायची आहे आणि व्हेरीफाय केल्यानंतर सेव्ह ऍज ड्राफ्ट वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा एक मेसेज आपल्या समोर येईल आणि यामध्ये आपल्याला ओके वर क्लिक करायचं आहे. एक नंबर, एक रजिस्ट्रेशन नंबर आपल्या मोबाईल वर प्राप्त झालेला असेल तो नंबर आपल्याला मेसेज मध्ये पाहता येईल. ओके वर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर परत एकदा प्लीज एंटर प्री स्कूल नंबर टू गेट फील्ड डिटेल्स असा मेसेज येईल. ओके वर आपल्याला क्लिक करायचा आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे जो पहिला
पार्ट आहे प्री स्कूल नंबर. या ठिकाणी आपल्याला तो जो नंबर आलेला आहे तो नंबर एंटर करायचा आहे आणि मग टॅब बटन प्रेस केल्यानंतर आपल्या समोर आपण जी काही इन्फॉर्मेशन भरलेली होती ती सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. ती सर्व इन्फॉर्मेशन आपण एकदा तपासून घ्यावी, खात्री करून घ्यावी आणि त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात खाली येऊन जर माहितीमध्ये बदल असेल तर अपडेट करावं आणि जर माहिती अचूक असेल तर फायनलाइज या बटनवर क्लिक करावं. अशा पद्धतीने आपली ही जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती पूर्ण होईल आणि आपल्या ज्या प्री प्रायमरी शाळा असतील किंवा आपली जी काही प्री प्रायमरी शाळा असेल किंवा अंगणवाडी केंद्र असेल त्या अंगणवाडी केंद्राला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे आणि हा रजिस्ट्रेशन नंबर भविष्यामध्ये युडॅस प्लस ची कनेक्ट होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मित्रांनो एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे. विनंती आहे की आपण एज्युकेट भारत या चॅनलला सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं, व्हिडिओ सर्वांना शेअर करावा आणि त्याचबरोबर मला प्रोत्साहित करावं. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह आणि या बाबतचे आणखीन काही जर अपडेट्स असतील तर ते अपडेट्स मी आपल्याला पुढे देणार आहे. तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.